नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्या सगळ्यांना दिसून येतं. आणि याच्यासाठी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री याचबरोबर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जे काही झालेलं नुकसान आहे तर याची पाहणी करून पंचनामे करावेत असे निर्देश देण्यात सुद्धा आलेले आहेत की बाबा तात्काळ पंचनामे या ठिकाणी झाले पाहिजेत. विविध जिल्ह्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे की या पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करण्यात देखील आलेली आहे. जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती असतील किंवा ग्रामस्तरावरती असतील, त्या भागामध्ये समित्या नेमून त्यांच्या माध्यमातून हे पंचनामे या ठिकाणी पूर्ण केले जातात. यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली, जालना, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव या ठिकाणी यांचा काही भाग तर काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण जिल्हा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. याचबरोबर इतरही जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये नुकसान दिसून येतं. आणि अशा परिस्थितीमध्ये या नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करून तेथे पंचनामे मोठ्या प्रमाणात पार पाडले जातात. आणि आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRFच्या निकषांच्या बाहेर जाऊन, म्हणजेच जे काही NDRFचं निकष आहेत की 8,500 प्रति हेक्टर जी काही दिली जाणारी नुकसान भरपाई आहे त्याच्या ऐवजी 13,600 रुपये प्रति हेक्टर आणि हेक्टरची मर्यादा सुद्धा या ठिकाणी वाढवली व 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याचबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 13,600 रुपये प्रति हेक्टर अशा प्रमाणामध्ये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी आता तलाठी असतील, ग्रामसेवक असतील यांच्या समित्यांच्या माध्यमातून संयुक्त सर्वे पार पाडले जात आहेत, सर्वे तयार केले जात आहेत आणि हे सर्वे झाल्याच्या नंतर डाटा तहसीलला जमा केला जातोय. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जो काही डाटा आहे तर तो सगळा व्यवस्थित एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सगळा डाटा जो काही आहे तर तो जमा करून राज्य सरकारला या नुकसानीच्या पंचनाम्याचा जो काही रिपोर्ट असेल तर तो रिपोर्ट या ठिकाणी सादर केला जाणार आहे. शेतकऱ्यांची झालेली नुकसानीची माहिती याचबरोबर किती निधी लागणार आहे या सर्वांचा एक व्यवस्थित आणि सविस्तर प्रस्ताव या ठिकाणी तयार करून पाठवला जाईल आणि याच विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावाच्या माध्यमातून पुढे शेतकरी बांधवांना शासनाच्या माध्यमातून जी काही मदत आहे तर त्या मदतीचं वाटप केलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना एक दिलासा देण्यासंदर्भातला एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बघितला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून बुडत्याला काडीचा आधार का असेना पण थोडाफार दिलासा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. लवकरच अनुदान आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येऊ एवढीच ईश्वराची चरणी प्रार्थना. भेटूया नवीन व्हिडिओ सहित, नवीन माहिती सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.